रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 52. देखोनी हरखली अंड, पुत्र झाला म्हणे रांड. तव तो जाला भांड, चाहाड चोरटा शिंदळ. जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका. थोर झाला चुका, वर का नाही घातली. भूमी कापे त्याच्या भारे, कुंभपाकाची शरीरे. बोले निष्ठुर उत्तरे, पाप दृष्टी मळीन चित्त. दुराचारी तो चांडाळ, पाप सांगा ते विटाळ. तुका म्हणे खळ, म्हणून या निषिद्ध तो. बरेच दिवसांपासून संतती नसलेल्या बाईने प्रसूत होता क्षणीच मुलाची अंडुकली बघितली आणि आनंदित झाली व पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला अशी ती रांड म्हणू लागली. पुढे तिचा मुलगा भांडखोर, चहाडखोर, चोर आणि शिंदळकी करणारा निघाला. जिकडे जाईल तिकडे लोकांना त्रास देऊ लागला. वाईट कृत्याबद्दल लोकांकडून शिव्या खाणे हेच भांडवल जोडू लागला. अशा मुलाच्या बाबतीत त्याच्या आईची फार मोठी चूक झाली, कारण तिने जन्मता क्षणी त्याच्या तोंडात वर का घातली नाही व का मारून टाकली नाही. त्याच्या भाराने भूमी कापते. त्याला मरणांती कुंभीपाक नरकातील शरीरे प्राप्त होतात. प्रत्येकास निष्ठुर बोलतो, वाईट दृष्टीने बघतो. त्याचे चित्त पाप विचाराने मलिन झालेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, तो इतका दुराचारी पापी चांडाळ आहे की त्याची संगती केली असता विटाळ होतो, म्हणून तो खळ निषिद्ध आहे, संगतीला योग्य नाही. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.